नमस्कार मित्रांनो, आपल्याला आज राशनची ई-के-वाय-सी करायची आहे. त्यासाठी पहिले मेरा के-वाय-सी म्हणून प्ले स्टोअरमध्ये टाकायचं आणि त्यानंतर ते इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करून घ्या आणि इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं आहे आणि त्यानंतर असं समोर तुमच्या दाखवलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे कोणतं स्टेट आहे ते सिलेक्ट करा आणि व्हेरीफाय लोकेशन या बटनवर क्लिक करा आणि जर तुमचं GPS चालू नसेल तर GPS चालू करून घ्या, लोकेशन चालू करून घ्या. लोकेशन चालू झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा व्हेरीफाय लोकेशन या बटनवर क्लिक करा. एक वेळेस होणार नाही, डबल परत ट्राय करा. जर झाले तिथं आपला आधार नंबर टाकून घ्या. ज्याचा कुणाचा आधार नंबर आहे तो पण टाकू शकता तुम्ही व्हेरीफाय करायचं. आणि त्यानंतर तुमच्या ज्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला OTP येईल. तो OTP याच्यामध्ये टाकून घ्या. टाकून घेतल्यानंतर वर दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा याच्यामध्ये फिल करा. कॅप्चा फिल झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. कॅप्चा व्यवस्थित टाका. कॅप्चा टाकल्याच्यानंतर ते सबमिट होऊन जाईल. सबमिट झाल्यानंतर थोडं 2 सेकंद टाईम घेईल आणि तुमच्या तिथं व्हेरीफाय ई-के-वाय-सी म्हणून दाखवेल. कुणाचं येस असेल तर करायची गरज आहे, नसेल तर व्हेरीफाय के-वाय-सी करा आणि ॲक्सेप्ट करून समोर चेहऱ्यासमोर असं 2 वेळेस ब्लिंक करा डोळे. ब्लिंक झाल्यानंतर के-वाय-सी स्टेटस सक्सेसफुली अपडेट म्हणून मेसेज येईल तुम्हाला. त्यानंतर बॅक येईल आणि त्यानंतर परत तुम्हाला जर चेक करायचं असेल तर परत स्टेटला क्लिक करा आणि तुमचे स्टेटमध्ये जा आणि परत जसं पहिले पूर्ववत प्रोसेस केली तशीच आधार नंबर टाकून OTP जनरेट करा. OTP टाकून घेतल्यानंतर जो काही कॅप्चा वर दिलेला तो कॅप्च्यामध्ये टाकून घ्या. पहिले जसं प्रोसेस केली त्याचप्रमाणे आता तुम्हाला हे बघा ई-के-वाय स्टेटस यस दाखवत आहे. माझी पहिली केली